एक शेतकरी आहे, हे माझ्या शेतामध्ये सगळं पाणी झालेलं आहे. शेता आखाड्याची नुकसान झाली आहे. 2 शेळ्या वाहून गेल्या, 100-125 कोंबडी वाहून गेली. पुन्हा आता एक गाडी बैल वाहून गेली. आता ते हालेर जाच्या माग आहे, तिथं जाळी होती लावलेली, टोटल वाहून गेलं. इथून सगळं सामान वाहून गेलं. 4 एकर ठिबक वाहून गेलं. कारले माळव्याची नुकसान झाली, बेमाप नुकसान झालं. शासनानं काहीतरी मदतीची गरज आहे आम्हाला. आऊत हे ते सगळं जू हे ते सगळी आतूनात नुकसान आहे. आता उद्या पोळ्याचा सण आहे, वळी सुद्धा वाहून गेली आमची. बैलाला टाकायला सुद्धा कडबं नाही. पेपामध्ये आता हे सगळा पसारा आहे. टोटल हे बघे ढेपीचं पोतं वाहून चाललंय. टोटल नुकसान झाली. तर स्वयंपाकाचं घर होतं आमची, एक फॅमिली राहत होती. आता नात नुकसान झाली आहे. कूलर हे ते आता हे शेवटचे बाजा वाहून जाय सगळं कमीत कमी 1-1.5 लाखाची नुकसान झाली. आता तुम्हाला असं वाटतंय का शासनानं भरपाई करून द्यावं म्हणून? आता काय शासनानं फुलाची पाकळी द्यावा, काहीतरी मदतीचा हात द्यावा. बाकी काही इच्छा नाही. आता हे सगळं आता इथं उभं करायचं म्हणलं. आता शेतकऱ्याचं आता नात नुकसान झालेलं आहे. नाही, एका वर्षाची चारा बी गेला ना तुमच्या बैलाचा. चारा हे टोटल आता हे बंड होता. इथं मोठाची मोठा आहे, फुटल्याच्यानं पुराच्यानं सगळी नुकसान झालेली आहे. सगळं पाणी इकडे शिरले. ते काय इकडं माळवं लावलं होतं मी, कमीत कमी एकरभर माळवं आहे. माळव्याची सुद्धा नुकसान झाली. चक पाणी झाले सगळं इकडे. पहा मित्रांनो, माळवं पण नाही, त्याचं सर्व गेलेलं आहे. हे आता थोडं ठिबक राहिलं इथं. त्या ठिबक पण वाहून गेले. तिथं कोंबड्या चारायला होते, चकचक कोंबड्या सुद्धा वाहून गेल्या. ते हालेर जाच्या मागे इथं कुकर आहे, सगळं आतून ना ते सरपण काळी हे टोटल वाहून गेलं. इथं काही राहील नाही. पा शासनाकडून तुम्हाला मदतीची गरज आहे शेतकऱ्याला. टोटल नुकसान झाली. असं काहीच राहिलं नाही, म्हणून राहिलं नाही ते. आता हे आणि आता माती झाली, सगळी माती झाली वाहून, वाळू आली वाहून. माप नुकसान झालेलं आहे. आता शासनानं काहीतरी मदत करावी.